नमस्कार, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 26 जानेवारी आणि या 26 जानेवारीच्या निमित्ताने वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत श्री छत्रपती महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ याचं इथे आयोजन केलेलं आहे। तर या आयोजनामध्ये जे पारंपरिक खेळ आहेत त्या खेळांचं इथे प्रदर्शन केलं जातं आहे। जे पारंपरिक खेळ होते जे लहान मुलांना आताच्या पिढीला माहिती नसतील अशा खेळांचं इथे सादरीकरण केलं जातं आहे। लंगडी, खो खो, लगोरी, लेझिम, विटी दांडू, कबड्डी, दोरीच्या उघड्या अशा पारंपरिक खेळांचं इथे आयोजन केलं आहे। आणि ही स्पर्धा दाखवण्यासाठी, हे खेळ दाखवण्यासाठी मी आर्या आणि मोर्याला घेऊन इथे जांभोरी मैदानामध्ये मी आलेलो आहे। खूप छान पद्धतीने इथे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, आपण पाहू शकता। आणि समोर लेझिम पद्धतसुद्धा आहे, मी आपल्याला दाखवतो। महाराष्ट्रातून बरेचसे लेझिम पथक इथे आलेले आहेत। श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ। इथे आम्ही मनापासून स्वागत करतोय या लेझिम स्पर्धेसाठी। सर्वांची उपस्थिती नक्कीच विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवेल आणि त्यांना प्रोत्साहन देईल। साहेब जय महाराष्ट्र। साहेब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मोरेदा दीदी जी एक सेकंड, थोडं पाठी जावा सर, थोडं पाठी जावा। साहेब धन्यवाद। आत्ताच कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्मान्य श्री दीपक केसरकर साहेब यांनी सुद्धा एक
धावती भेट दिली होती. एका सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन वरळीमध्ये होतं आहे. मुलांसाठी खूप छान असा हा उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. या बाजूला आपण पाहू शकता गड किल्ल्यांचे प्रदर्शनसुद्धा केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं इथे प्रदर्शन केलेलं आहे. बनवलेले गड किल्ल्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी आता आपण जात आहोत. अरे इथे बघ, शिवनेरी किल्ला अप्रतिम मांडणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची सुंदर अशी इथे प्रतिकृती आपण पाहतोय. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. वरळी BDD चाळ क्रमांक 113 मधील साईराज यांनी इथे शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. काय मंडळाचं नाव? मातृभूमी क्रीडा मंडळ. यांनी इथे छान असं सादरीकरण केलेलं आहे. खूप छान. यानंतर इथे दुर्गावीर प्रतिष्ठान यांनी सुद्धा एक गर्दी संध्याकाळी जास्त असणार विजय. दुसरा संघ जयदित्य क्रीडा मंडळ प्रभादेवी यांनी इथे जिंजी किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे. खूप छान सुंदर एक भव्य दिव्य अशी प्रतिकृती इथे सादर केलेली आहे. नमस्कार. काय नाव आपलं साहेब? माझं नाव आहे विनोद कदम. आम्ही जयदत्त क्रीडा मंडळाने या ठिकाणी जिंजी या किल्ल्याची आपण प्रतिकृती साकारलेली आहे. खूप सुंदर. जिंजी हा किल्ला आहे मुख्यत्वे तामिळनाडू या राज्यामध्ये आणि स्वराज्याची ही तिसरी राजधानी होती. खूप कमी लोकांना माहित आहे की स्वराज्याची तिसरी राजधानी होती. नंतर राजगड आणि रायगड नंतर स्वराज्याचा कारभार ह्या किल्ल्यावरून केला गेला. तर या किल्ल्यावरून छत्रपती राजाराम महाराजांनी राज्य केलेलं होतं. 9 वर्ष ही आपल्या स्वराज्याची राजधानी होती. आणि दक्षिण दिग्विजय नावाची छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठी त्यांच्या शेवटच्या काळात मोहीम काढलेली. त्या मोहिमेचा प्रतीक असणारा हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी ज्या दूरदृष्टीने हा किल्ला घेतलेला होता त्या दूरदृष्टीने त्यांनी त्याचं बांधकाम पण केलेलं होतं. 14 किलोमीटरची तटबंदी बांधलेली आहे त्या किल्ल्याभोवती. आणि हे जे कातळ कडे आहे ते 150 फुटाचे कडे त्यांनी तासून सरळ केलेले होते. हा मुख्यत्वे 5 किल्ले आहेत. किल्ल्यांचा मिळून एक किल्ला बनवलेला आहे. हा राजगिरी आहे, तो कृष्णगिरी आहे तिकडे असणारा. इकडे चक्कीला हा चांद्रयान दुर्ग, चंद्राच्या आकाराचा असणारा, त्यामुळे त्याला चांद्रयान दुर्ग म्हणतात. ही जी तटबंदी आहे ही तटबंदी 14 किलोमीटरची आहे. त्याला त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे कॅप्सूल बुरुज. हे गोळी आपण कॅप्सूल गोळी खातो तशा आकाराचे हे फ्रेंच राजवटीचे निशाण असणारे ब्रिज आहे. 2 गेट आहेत. एक पॉंडिचेरी गेट आहे आणि तिकडे असणारा वेल्लोर गेट आहे. गेटची नावं हे पॉंडिचेरी शहराकडे फिरून आहे त्यामुळे पॉंडिचेरी, वेल्लोरकडे फिरून. बरोबर. किल्ल्यामध्ये आतमधलं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर आतमध्ये ही राजसदर आहे मुख्य स्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर हा कारंजा आहे. इकडून या तलावातून त्यांना पाणी यायचं पूर्वीच्या काळी. आणि दक्षिणेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर उष्णता जास्त असते. उष्णतेपासून संरक्षण म्हणताना हे हवामहल टाईप तो बनवलेला आहे. पाण्याचे कारंजे तिथे होते. त्याचबरोबर आतमध्ये इकडे रंगनाथ स्वामी मंदिर आहे, हत्तीखाना आहे, धान्याचे कोठार आहे. कोठार पाहिलं तर तुम्हाला त्याचं छत बघितल्यानंतर लक्षात येईल पोर्तुगीज रचना आहे छताची. त्यानंतर किल्ल्यावरती व्यायामशाळा आहे, नृत्यालयाचे काही अवशेष आहेत.
इकडे शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा वेत्तावलमचा तलाव त्या ठिकाणी त्यांनी बांधलेला होता पाण्याची सोय. बरोबर. त्यामुळे 9 वर्ष किल्ल्याला वेढा होता, तरी पण किल्ला पडला नाही, कारण आतमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि शेती असं सर्वच तिथे आतमध्ये असल्यामुळे आपलं करा आणि आपलं खा, बाहेरच्या वेड्याशी आपलं काही लेणं देणं नाही. त्या पद्धतीने हा 9 वर्ष म्हणजे स्वयंपूर्ण हा किल्ला होता. स्वयंपूर्ण किल्ला होता. आणि त्यामुळे 9 वर्ष इकडे जेव्हा औरंगजेब दक्षिणेमध्ये आला तर 9 वर्ष त्यांचा फोकस खाली राहिला. त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर स्थावर होण्यासाठी वेळ मिळाला आणि याच मातीत औरंगजेबाला जे आपण गाठलं ते या किल्ल्यामुळे गाठण्यात आले. खूप छान. धन्यवाद, आपण या किल्ल्याला भेट दिली. धन्यवाद, छान माहिती दिल्याबद्दल. आपण हे संपूर्ण तुम्ही किती दिवसामध्ये तुम्ही उभारलं ते? ऍक्च्युली आपण 1 महिना, म्हणजे सगळी लहान मुलं आहेत शाळेतली, बरोबर. त्यांना घेऊन आपण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रोज 1 तास त्यांच्यावरती माती संस्कार नावाचा एक प्रकार आहे. बरोबर. त्या प्रकारांतर्गत आपण मातीमध्ये त्यांना कशा पद्धतीने, म्हणजे मोबाईल पासून 1 तास त्यांना खरंय आणि त्यासाठी म्हणून आपण 1-1.5 महिना हळूहळू हे किल्ला आजच्या या नवीन पिढीला हे काहीच माहिती नाही आहे. ऍक्च्युली ते माहित पण नाही आणि नवीन पिढीला माहित होण्यासाठी असे मेळावे किंवा असे ठिकाणं. खूप छान उपक्रम घेतलेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. किल्ले अर्नाळा, यानंतर इथे किल्ले अर्नाळ्याची प्रतिकृती साकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोळी बांधवांचा हा किल्ला आहे अर्नाळ्यातील. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला किल्ले अर्नाळा. किल्ले कुलाबा, अलिबागमधील किल्ले कुलाबा याची प्रतिकृती इथे साकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. किल्ले तोरणाची इथे प्रतिकृती उभारलेली आहे. खूप छान. वरळीतील बीडी शाळा क्रमांक 25 हिरकणी ग्रुप यांनी या किल्ल्याचं इथे संपूर्ण प्रतिकृती उभारलेली आहे. काय नाव तुझं? साईश. साईश, खूप छान किल्ला बनवलाय तुम्ही. किल्ले तोरणा. काय नाव तुझं? माझं नाव अनुजा. हा तुमचा ग्रुप कोणता आहे? आमचा हिरकणी वरळीतलाच. आम्ही तोरणागड हा उभारला आहे ते तोरण, आणि या गडाला प्रचंड गड देखील म्हटलं. बरं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वयाच्या 16व्या वर्षी पहिला गड जिंकलेला आहे. बरोबर. खूप छान बनवलेला तुम्ही. सुंदर. धन्यवाद. थँक्यू. आमच्याकडून शुभेच्छा तुला. आणि आता आपण जो किल्ला पाहतोय तो वरळीतील एक प्रसिद्ध असा वरळी कोळीवाड्यातील वरळी किल्ला आहे, जो बऱ्याचशा चित्रपटांमधून आता आपण पाहत असतो. तर या किल्ल्याची प्रतिकृती इथे वरळीतल्या गोल्फादेवी, कोणता ग्रुप आहे तुमचा? गोल्फादेवी ग्रुपच आहे. तर त्यांनी इथे बनवलं आहे. आणि तुझं नाव काय? प्राप्ती बिरजे. तर हा वरळीतला किल्ला यांनी इथे बनवलेला आहे. काय माहिती देशील याच्याबद्दल? हा कर्दम किल्ला वरळीमधला समुद्र किनारी, म्हणजे बेटाच्या साईडने, म्हणजे बेटाच्या मध्यभागावरती, मुंबईच्या मध्यभागावरती हा किल्ला. हा खरं आहे तो ब्रिटिशांनी बांधला होता 1675 मध्ये. बरं. पण लोकांचं म्हणणं का हा पोर्तुगीजांनी बांधला, व त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी तिकडे ते त्यांच्यामधून तो लढवत येऊन मग त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं आपलं राज्य, मराठ्यांचं राज्य स्थापित केलं. आणि तिथून ते सर्व गडांवरती, किल्ल्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी, कारण त्याला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेलं. अगदी बरोबर. असा एकमेव किल्ला की ज्याला 4 बाजूने, काही किल्ले 4 बाजूने, ह्याला तिन्ही बाजूने. त्यामुळे कसं मुंबईवरती जर लक्ष ठेवायचं असेल तर त्यासाठी महाराज या किल्ल्याचा वापर करत होते. त्यामुळे या किल्ल्याची त्या काळामध्ये आणि अजून पण या किल्ल्याची खूप प्रसिद्धी आहे. कारण वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये वगैरे आता दाखवलं जातं. आणि अजून या किल्ल्याची तटबंदी एकदम भक्कम आहे. अजून भक्कम आहे अजून त्याचा. आणि हा किल्ला तो कुठल्या डोंगरामध्ये किंवा मातीमध्ये वगैरे असा नाही. हा पूर्णपणे हा तटबंदीचा, चिरेबंदी काम आहे. आणि त्या काळातल्या तटबंदींनी हा तटांनी पूर्ण बांधलेला, कारण हा समुद्रकिनारी झालेला, वेढलेला. आणि हा किल्ला पूर्वीपासून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून फक्त तिथे कोळी बांधवांनीच त्याचं रक्षण केलं आणि त्यांनीच त्याचं हे केलं. त्या साईडला त्यांची सर्व मासेमारी करण्याची त्यांची साधनं, परत तसे त्यांची खळी वगैरे, मच्छी सुकवण्याच्या वगैरे वस्तू, या सर्व गोष्टी. तसेच आजूबाजूला सर्व बाजूनी मंदिरांनी त्याला वेढलेलं. बरोबर. त्यामुळे हा कोळीवाड्यातला किल्ला फेमस आहे वरळीचा.
धन्यवाद, खूप छान. आणि आपण आता जो दुर्ग पाहताय तो सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे येथील सुवर्णदुर्ग आहे आणि खूप छान असं याचं समुद्रातील किल्ला म्हणून असणारा हा सुवर्णदुर्ग आहे. खूप छान सुवर्णदुर्गाचं बांधकाम केलेलं आहे. श्री स्टुडिओ किल्ले सादर करते. छान बनवलं. आपल्या कोकणातील प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला आणि हा सिंधुदुर्ग किल्ल्याची इथे प्रतिकृती उभारलेली आहे. किल्ले सिंधुदुर्ग तुम्ही मानलात, खूप छान. इको फ्रेंडली आहे, पण सिमेंटचा काहीच वापर नाही. किल्ले सादर करते राज्य प्रतिष्ठान यांनी किल्ले सिंधुदुर्गाची इथे प्रतिकृती उभारली आहे. खूप सुंदर असा यांनी इथे किल्ला उभारलेला आहे. काय नाव तुझं? आदेश. आदेश अजय सरवदे. खूप सुंदर. आपण जो आता समोर किल्ला पाहताय तो किल्ले प्रतापगड आणि किल्ला सादर करते वरळी युनायटेड स्पोर्ट क्लब. वरळी पिढीचा किती नंबर? 19 हा संस्था आहे. संस्थेमार्फत. संस्थेमार्फत आपण करतोय. काय संस्थेचं नाव आहे? संस्थेचं नाव आहे वरळी युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन, जी अविरत कार्य करते मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणं आणि गड किल्ल्यांची माहिती देण्यासाठी सुद्धा त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुलं उन्नती करू शकतात, प्रगती करू शकतात, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना मदत करणं. आपलं नाव काय सर? माझं नाव मनीष भालेकर. आपण राहिलं 19 मध्ये ना? 19 मध्ये. खूप सुंदर. किल्ला खूप छान मानला सर. धन्यवाद. किल्ले प्रतापगड आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान नावाचा एक बोकड मारला होता. फोटोत मी शूट करतोय तर मला असं वाटतंय की मी प्रत्यक्ष किल्ल्याचं शूट करतोय. अप्रतिम सर, जबरदस्त, खूप छान, धन्यवाद. आणि यानंतर आपण जो किल्ला पाहत आहात तो स्वयंभू हनुमान या संस्थेने तयार केलेला सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. सज्जनगड म्हणून किल्ला, अप्रतिम किल्ला इथे सादर केलेला आहे. आपण पाहू शकता सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सज्जनगड हा इथे किल्ला, इथे या किल्ल्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. आणि आता आपण जो किल्ला पाहत आहात तो पुणे जिल्ह्यातील सिंहगडा किल्ला आहे आणि वरळीतील आमचे बालविकास मंडळ यांनी या किल्ल्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. आमचे मित्र सतीश इनरकर यांचे मंडळ आहे. खूप छान सतीश, थँक्यू. किती वेळ लागला किल्ला बनवायला? ही जी सगळी लहान मुलं आहेत त्यांनीच हा किल्ला बनवला. खूप छान, सुंदर, अगदी हुबेहूब प्रतिकृती केलेली आहे. याला जवळजवळ तीन दिवस लागले. 3 दिवस. अप्रतिम बनवलं आहे, अप्रतिम. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते. मुलांना अगदी समजावा अशा भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती इथे सादर केलेली आहे. वरळी BDD चाळ क्रमांक 37 बाल विकास मंडळ सिंहगडाचा इथे त्यांनी देखावा म्हणजे प्रतिकृती उभारलेली आहे. गडावरील ठिकाणे यांची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. अप्रतिम. थँक्यू सतीश. थँक्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व तसबिरी आहेत तिथे. महाराजांचा इतिहास फोटोंच्या मार्फत इथे दाखवण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा कालखंड इथे सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली सर्व आयुध, त्यांची शस्त्र, या शस्त्रांचं सुद्धा इथे प्रदर्शन केलेलं आहे. आपण पाहू शकता. या सर्व कट्यारी आहेत. जर्नाळ आहे. या मुघल कट्यारी आहेत. ही हलदाई कट्यार आहे. स्त्रिया सुद्धा योद्ध्या होत्या आणि या स्त्रियांच्या कट्याऱ्या सुद्धा इथे आहेत. आपण पाहू शकता. या मराठ्यांच्या कट्याऱ्या आहेत. खाली ठेवलेले हे बाले आहेत. आणि इथे पेशा कब्जे. अप्रतिम प्रदर्शन इथे भरवलेलं आहे वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये. हत्तींवर बसणारे जे माहूत, हत्तींना सांभाळण्यासाठी ज्या अंकुशाचा वापर करत होते, ते अंकुश इथे आहेत. इराणी भाला, संगीन, कुऱ्हाडीचे प्रकार आहेत. तिथे बिचवे आहेत. पदकुंत, भाले, मुख्य तलवारी आहेत. युद्धात वापरल्या जाणाऱ्या या मुख्य तलवारी या मुघलांच्या तलवारी आहेत. या मराठ्यांच्या तलवारी आहेत. राजपूतांच्या तलवारी आहेत. इथे दांडपट्ट्या आहेत. ब्रिटिश तलवारी आहेत. छोटी तोफ आहे इथे. किल्ले वेताळवाडी औरंगाबाद जिल्ह्यातील वेताळवाडी गड. सुंदर अशी प्रतिकृती इथे उभारलेली आहे. वेताळवाडी दरवाजा. किल्ले साहेर. भव्य दिव्य अशी प्रतिकृती इथे किल्ल्याची उभारलेली आहे. ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान नावाचा जो राक्षस मारला, त्याचा कोथळा काढला, एक सुंदर अशी मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे. अप्रतिम असा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान, अफजल खानाचा कोथळा काढतानाचा हा पुतळा आहे. खूप सुंदर. या संपूर्ण गडकिल्ल्यांचं प्रदर्शन दिनांक 26 जानेवारी आणि 27 जानेवारी असे 2 दिवस वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये असणार आहे. तर या गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनासाठी आपण अवश्य भेट द्या. लहान मुलांना खास करून हा
गडकिल्ल्यांचा कार्यक्रमाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी आपण नक्की घेऊन या. मुलांना सुद्धा कळू देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र अस्त्र गडकिल्ले काय होते हे मुलांना जर अनुभवायचे असतील तर या 2 दिवसामध्ये येऊन आपण इथे त्यांना दाखवू शकता. आता जो आपण किल्ला पाहत आहात तो महाराष्ट्रातील लोहगड असा किल्ला आहे. अति मजबूत बुलंद असा हा दुर्जय आहे. महादेवाचं मंदिर, शंभू महाराजांचं मंदिर सुद्धा इथे आहे. पाण्याचे टाक, खूप सुंदर असा किल्ला इथे उभारलेला आहे. किल्ले सादर करते ध्येयस्फूर्ती प्रतिष्ठान. यानंतर जो आपण किल्ला पाहत आहात तो किल्ले हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र असा डोंगर आहे. आणि ह्या डोंगरावरच असणारा हा किल्ले हरिश्चंद्रगड. अप्रतिम असं इथे या किल्ल्याचं सादरीकरण केलेलं आहे. किल्ल्यावर असणारा श्री हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, केदारलिंग, सप्ततीर्थ, वाघशिल्प, किल्ले, रोहिदास शिखर, किल्ल्यांबद्दल माहिती आहे ना आपल्याला. गणेश गुहा अप्रतिम सादरीकरण आहे. आणि आता आपण पाहत आहात किल्ले पावनखिंड. ही तीच पावनखिंड आहे ज्या खिंडीला पार करताना बाजीप्रभू देशपांडे हे इथे धारेतीर्थ पडले होते. आणि याच पावनखिंडीतल्या लढाईमुळे बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या लढ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगड गाठणे शक्य झाले. अशी ही पावनखिंड. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी या पावनखिंडीमध्ये निकराची लढाई देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगड गाठण्यासाठी मदत केली होती. आणि अर्थातच आता आपण जो किल्ला पाहत आहात तो रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा असा एक अभेद किल्ला, जो पाण्यातील समुद्रातील अभेद असा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पाण्यातील एक सुंदर असा किल्ला. आणि किल्ला सादर करते आहेत चिंचपोकळीचा चिंतामणी. आणि आता आपण जो किल्ला पाहत आहात तो कलावंतीन दुर्ग म्हणून आहे. हा एक दुर्ग आहे, कलावंतीन दुर्ग. छत्रपती शिवाजीराजे यांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन नाव ठेवले. हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरता खडक कापून पायऱ्या बनवलेल्या आहेत. अप्रतिम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असणाऱ्या चलनांची सुद्धा इथे खूप छान अशी मांडणी केली आहे. या सर्व शिवराई आहेत ज्या महाराजांच्या काळात वापरात होत्या. आपण पाहू शकता. खूप दुर्मिळ असा ठेवा या. जहाजांबद्दल थोडी माहिती देशील का? या शिवाजी महाराजांच्या आरमारातल्या सर्व जहाजात सर्वात मोठी पाल नावाची जहाज होती सर्व महाराजांमध्ये. आणि ती आहे ती 3 काठी गुराब आहे. त्याच्यामध्ये 200 ते 250 माणसांची कॅपॅसिटी होती न्यायची. ती 2 काठी गुराब आहे. तिचं नाव मीरा असं पण महाराजांनी ठेवलेलं. ही 2 काठी गुराब आहे. ह्याच्यामध्ये ह्यांना म्हणून एक काठी नाव असायचं. ह्याचे 2 काठी म्हणून याला आणि गेल्या 3 काठी म्हणून याला 3 काठी गुराब. हे नारंग आहे. एक गलबत जहाज आहे. एक
तुम्ही बघू शकता याचा आकार एकदम ॲरोडायनामिक म्हणजे एकदम पातळ असं. हे मोस्टली महाराजांनी आपल्या आरमारांमध्ये लढाऊ जहाज, खाडी महाराजांचा जो खाडीमधला वगैरे रस्ता होता त्याच्या जो नॅरो एकदम असेल त्यांनी मूळचा भाग तिथून मोठे जहाज जाऊ शकत नव्हते त्यातून जाण्यासाठी याचा वापर आणि केला. तिथे सर्वात शेवटचं जहाज आहे हे शिबाड नावाचं. हे महाराजांनी एक कार्गो शिप म्हणून एक तसं बनवलेलं, सामानाची वाहतूक करण्यासाठी. सामानाची, दारू गोळ्याची. आता ही मोठी जहाज सर्वात जास्त तर खोल पाण्यामध्ये असायची, तर तिथपर्यंत तो माल बिल नेण्यासाठी महाराज हे या जहाजाचे उपयोग करायचे. खूप छान, थँक्यू. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची काही दुर्मिळ छायाचित्रसुद्धा इथे आहेत. शाहिस्तेखानाची बोटी छाटली त्यावेळीचा हा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक. खूप छान असं प्रदर्शन इथे वरळीमध्ये भरलेलं आहे. एकदा आपण नक्की पाहायला या. 26 आणि 27 जानेवारी 2 दिवस या प्रदर्शनाची इथे मांडणी केलेली आहे. एकदा नक्की आपण भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचं प्रदर्शन आणि संपूर्ण क्रीडा महाकुंभ पाहण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आलो होतो. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आणि उद्या 2 दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा कार्यक्रम आयोजन इथे वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये केला. आपण नक्की पाहायला या. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. बाय बाय बाय.